नमस्कार. आज 24 मार्च 2026 वार आहे मंगळवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. ट्रम्प यांच्याकडून हल्लेविराम, ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य न करण्याची घोषणा, इराणकडून मात्र प्रतिसाद नाही. संघर्षात भारताची भूमिका संतुलित, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. त्याच्यानंतर इस्रायलचे इराणवरती हल्ले चालूच आहेत. त्यामुळे पहा, ट्रम्प यांनी जरी हल्लेविराम केलेलं असलं तरी अद्याप युद्धविराम इथं झालेलं नाही आहे. पण आपण पॉझिटिव्हली राहूयात की लवकरात लवकर हे युद्धविराम व्हावं, हीच सर्वांची इच्छा आहे. त्याच्यानंतर पहा, चायनाने पण आता यामध्ये इंटरव्हीन करायला चालू केलेलं आहे. त्यांनी म्हटलेले आहेत की लवकरात लवकर तुम्ही हे युद्ध थांबवा, अन्यथा जी ग्लोबल सप्लाय चेन आहे ज्याच्यामध्ये चायनाचा खूप महत्त्वाचा रोल आहे. अगदी पहा, यूएसएला पण चायनावरतीच डिपेंडंट राहावं लागत आहे. मग चायनाने डायरेक्टली यूएसएला वगैरे बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे व लवकरात लवकर हे युद्ध थांबेल याची आपण अपेक्षा करूयात. त्यानंतर पुढे जाऊयात. महिला आरक्षणासाठी लोकसभेच्या जागांत वाढ प्रश्नचिन्ह. आपल्या भारतीय संविधानामध्ये 106वी घटनादुरुस्ती 2023 करण्यात आली व या घटनादुरुस्तीनुसार विधानसभा, लोकसभा या दोन्हींमध्ये महिलांसाठी 33% जागा आरक्षित करण्यात आल्या व यासोबतच प्लस पहा, दिल्ली विधानसभा यामध्ये पण महिलांसाठी 33% जागा राखीव करण्यात आलेल्या आहेत व यामध्ये SC आणि ST इन्क्लुडेड आहेत. मग हे 106वी जी घटनादुरुस्ती आहे याच्यानुसार आणखीन एक काय म्हटलेलं आहे पॉईंट पहा, ही जी जागा असतील किंवा हे जे आरक्षण असेल हे फक्त 15 वर्षासाठी असेल, पण याला एक्सटेन्शन दिलं जाऊ शकतं. प्लीज जे पॉईंट्स बोलतोय ते लक्षात ठेवा. मग पहा, 106वी घटनादुरुस्ती 2023 यानुसार त्यांनी 33% आरक्षित जागा ठेवण्याचा प्रयत्न केला, बरोबर. पण इथे एक की आहे पहा, या कीमध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे की जेव्हा हा कायदा लागू केलं जाईल किंवा जेव्हा या कायद्याची अंमलबजावणी चालू केली जाईल मग त्याच्यानंतरची पहिली जनगणना, फर्स्ट जनगणना. मग आता जर हा कायदा पहा 2029 लागू झाला असता, त्याच्यानंतर कधी 2031ची पहिली जनगणना. मग म्हणजे या कायद्यामध्येच देण्यात आलं होतं पहा की याच्यानंतर जेव्हा हा कायदा लागू होईल ना त्याच्यानंतरची पहिली जनगणना येईल, मग त्या पहिल्या जनगणनेच्या आधारावर डिलिमिटेशन कमिशन बसेल व डिलिमिटेशन कमिशननुसार 33% जागा तिथं काय आरक्षित केल्या जातील. मग आता जर पाहिलं किंवा ही जी 106वी घटनादुरुस्ती 2023 जर आपण पाहिलं तर हे केव्हा लागू होईल, मग तर 2034 हे लागू केलं जाऊ शकतं असं आपला प्राथमिकदृष्ट्या दिसून येतं, बरोबर आहे. मग पहा, 2023चा कायदा 11 वर्षानंतर लागू होईल. आता 2034 का म्हटलं मी, कारण 2029ची पहिल्यांदा इलेक्शन येतात, बरोबर आहे. पहिली लोकसभा, कारण 2024ची तर ऑलरेडी झाली होती. मग 2029ची पहिली लोकसभा येईल. मग लोकसभा झाल्यानंतर पहा 2031ची पहिली जनगणना होईल व जनगणना झाल्यानंतर 2034 परत 5 वर्षानंतर 2029 ते 34 यामध्ये 5 वर्ष, मग 2034ला आपल्याकडे पार्लमेंटचे इलेक्शन असतील, मग त्यावेळेस कदाचित हे नोटिफाईड केलं जाऊ शकतं. हे आपलं यावरून प्राथमिकदृष्ट्या दिसून आलं की बाबा 2034 का. त्याचं उत्तर पण तुम्हाला मिळालेलं आहे. मग पहा, मग सध्याची जी विद्यमान लोकसभा आहे त्यांना जागा आलेली आहे किंवा म्हणजे त्यांनी हे खूप दिवसानंतर होणार आहे, कारण 2023चा कायदा 2034 लागू होणं योग्य नाही आहे. मग त्यासाठी पहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा जे सध्याचं केंद्रीय गव्हर्नमेंट आहे यांनी विचार करत आहेत की आता सध्याला जे 543 लोकसभेच्या जागा आहेत यांच्या जागामध्ये वाढ करूयात. आता वाढ केल्यानंतर किती करूयात, मग सध्याला पहा 543 पैकी जर आपण ह्या जागा नेऊन ठेवल्या 816 होते. व सध्याला लोकसभेमध्ये बहुमत किती आहे, 273. तर 273 33% जागा ह्या कोणासाठी असतील, महिलांसाठी आरक्षित करण्यात येतील असा सध्याला विचार चालू आहे. 543 वरून जर 816 वरती जागा नेल्या तर किती होतील पहा, 273 33% तिथे महिलांसाठी जागा आरक्षित राहू शकतील. त्यानंतर लागलीच 2027 आपल्याकडे सेन्सस आहे, बरोबर. व या कायद्यानुसार किंवा 106व्या घटनादुरुस्तीनुसार काय म्हटलेलं आहे आपल्याकडे, तर हा कायदा पहिल्यांदा नोटिफाईड करायचा आहे. नोटिफाईड केल्यानंतर पहिल्यांदा काय येईल, सेन्सस येईल. सेन्सस झाल्यानंतर डिलिमिटेशन येईल. डिलिमिटेशन झाल्यानंतर पहिली जी लोकसभा असेल ना त्या लोकसभेमध्ये हे आरक्षण देण्यात येईल, तर बरोबर. मग भारत सरकार काय करणार आहे पाहता,
तर भारत सरकार पहिल्यांदा हा कायदा नोटिफाईड करेल. ओके, नोटिफाईड केल्यानंतर पहिली सेन्सस 2027मध्ये होईल. मग सेन्सस 2027मध्ये झाल्यानंतर लगेच 28-29 दरम्यान काय आपल्याकडे पहा डिलिमिटेशन कमिशन बसेल. मग डिलिमिटेशन कमिशनची रिपोर्ट आली व 2029मध्ये आपल्याकडे काय निवडणुका आहेत 29च्या. मग त्या 2029च्याच निवडणुकीमध्ये हा कायदा तिथं किंवा महिलांना आरक्षण तिथं दिलं जाऊ शकतं. ओके, तर अशा पद्धतीने भारत सरकारचे प्रयत्न चालू आहेत. आय होप ही न्यूज तुम्हाला अगदी योग्यरित्या समजली असेल. जे 2034मध्ये होणार होतं ते आता डायरेक्टली आपण 5 वर्ष मागे 2029मध्येच करण्याचा प्रयत्न केलेला आहे व ही आजच्या दिवसाची पॉझिटिव्ह न्यूज आहे. पण इथं प्रश्नचिन्ह आहे, त्यामुळे मी याला नोट्समध्ये इन्क्लूड केलं नाही आहे. ओके, ज्या दिवशी भारत सरकार अगदीच यावरती ठाम होईल किंवा शिक्कामोर्तब होईल ना, त्या दिवशी आपण परत एकदा या न्यूजकडे पाहणार आहोत. पण सध्याला रिलॅक्स मोडमध्ये राहा, गरजेचं नाही आहे. UPSCने 2 प्रश्न यावरती विचारून गेलेले आहेत. ओके, आय थिंक एक CAPF किंवा CDS एक्झाममध्ये आलेला होता व दुसरा UPSC CSE एक्झाममध्ये हा प्रश्न येऊन गेलेला आहे ऑलरेडी. 2024 CSE तुम्ही पाहू शकता, त्यामध्ये हा प्रश्न तुम्हाला मिळून जाईल 106वी घटना दुरुस्तीचा. डन. त्याच्यानंतर पुढे चला. लोहार डोंगरीचा प्रस्ताव रद्द होण्याचे संकेत. कारण काल बॉम्बे हायकोर्टाच्या नागपूर बेंचसमोर महाराष्ट्र राज्य सरकारने अगदीच म्हटलेलं आहे की आम्ही याबद्दल विचार करत आहोत. त्याच्यानंतर बॉम्बे हायकोर्टाने पण यांना काही बॉम्बे हायकोर्टाने पण यांना काही आदेश दिलेले नाहीत. मग आदेश दिलेले नाहीत व अगदीच पहा दोघांचं तिथे सहमत होण्याच्या मार्गावरती आहेत. त्यामुळे निश्चिंत राहा. आता लोहार डोंगरी जे खाण होती त्याबद्दल पण आपण भरपूर चर्चा केली. पण आता पहा, जर बॉम्बे हायकोर्टाने याला जर गुलदस्त्यात टाकलं किंवा अगदीच याच्या विरोधात निर्णय दिला तर आपण जे स्टडी केली ते म्हणजे गरजेची नव्हती ना, असं आहे. म्हणजे परीक्षेला प्रश्न येणार नाही तिथून. त्यामुळे निश्चिंत राहा. पुढे जाऊयात आपण. त्यानंतर पुढे लोकसत्ता विचार. वैद्यकीय क्षेत्राला नवी दिशा व नवी दिशा देण्यासाठी पल्स 2026 ही परिषद महाराष्ट्र येथे आयोजित करण्यात येत आहे व 27 व 28 मार्च 2026 रोजी पल्स 2026 प्लॅटफॉर्म फॉर युनिफाईड लर्निंग PULSE पल्स प्लॅटफॉर्म फॉर युनिफाईड लर्निंग स्किल्स हेल्थ अँड एज्युकेशन. ओके, याचा फुल फॉर्म लक्षात घ्या. व केव्हा ही परिषद भरत आहे तर 27 व 28 मार्च रोजी महाराष्ट्रामध्ये ही परिषद भरवण्यात येणार आहे व राज्यातील प्रत्येक नागरिकाला दर्जेदार सुलभ आणि आधुनिक वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे हे शासनाचे उद्दिष्ट आहे. ग्रामीण भागातील वैद्यकीय व्यवस्था सक्षम आणि तंत्रज्ञान बाधित केल्याशिवाय राज्याचा सर्वांगीण विकास होणे शक्य नाही. या अनुषंगाने ही परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यासोबतच राज्यामध्ये जे आरोग्य पर्यटन आहे याला पण वाढवण्यासाठी यामध्ये चर्चा केली जाणार आहे. ओके, तर 20 सत्रांमध्ये ही परिषद घेतली जाईल 27 व 28 दिनांक रोजी. ओके, फक्त आपल्याला परीक्षेला सरळ सेवेला वगैरे प्रश्न विचारला जाऊ शकतो की पल्स 2026 ही परिषद कुठे भरली होती तर मुंबई महाराष्ट्र. त्याच्यानंतर आणखीन याच्या पुढे गेल्यानंतर पहा पल्सचं फुल फॉर्म विचारलं जाऊ शकतं किंवा CETला पण असे प्रश्न पडू शकतात. पहा या नात्याने ही न्यूज थोडंसं लक्षात ठेवा. बाकी UPSCसाठी वगैरे एवढंसं जास्त महत्त्वाचं नाही. हां, मेन सायन्स रायटिंगमध्ये कुठेतरी हा पॉईंट टाकलात तर मोर दॅन सफिशियंट आहे. बाकी पुढे चला. ओके, नेक्स्ट आहे विकसिततेची वाट. UAPAचा गैरवापर हे विकसित भारताचे प्रारूप असूच शकत नाही. हे न्यायमूर्ती भुयान यांचे विधान महत्त्वाचेच, पण त्या अनुषंगाने न्याययंत्रणेबाबत त्यांचे भाष्य लक्षात घेणे योग्य आहे. तर ते पाहूयात आपण. पहा, काल न्यायमूर्ती भुयान हे विकसित भारतात न्यायालयाची भूमिका याबद्दल चर्चा करत होते. परीक्षेला आपण प्रश्न येऊ शकतो. पहा, त्यासाठी लक्षात घ्या टायटल विकसित भारतामध्ये न्यायालयाची भूमिका. ओके, आता विकसित भारत आपला देश कधी होणार आहे तर 2047मध्ये. ओके, म्हणजे सध्याला राजकीय नेत्यांनी हे लक्ष ठरवलेलं आहे की 2047मध्ये विकसित भारत होईल. मग आता 2047मध्ये विकसनशील भारत असू द्या किंवा विकसित भारत असू द्या, परंतु यामध्ये न्यायालयाची भूमिका जी आज आहे ती उद्या पण नक्कीच राहणार आहे. कारण सुप्रीम कोर्ट काय म्हणतं किंवा अपेक्स कोर्ट, ओके, त्याला आपण काय म्हणतो तर संविधानाचं संरक्षक करतं. बरोबर आहे. पार्लिमेंट संविधानाला अमेंड करू शकतात, पण त्याचं बेसिक स्ट्रक्चर बदलू नये याची जी संपूर्ण जबाबदारी आहे ती कुणावरती आहे? सुप्रीम कोर्ट किंवा न्यायालयांवरती आहे. मग अगदीच त्याचमुळे न्यायमूर्ती भुयान हे म्हणत होते पहा की आज घडीला तुम्ही अमेरिकेच्या प्रेसिडेंटला डायरेक्टली म्हणजे अमेरिकेची जी जनता आहे ती अमेरिकेचा अध्यक्ष चुकीचा आहे अगदी असं त्यांनी डायरेक्टली म्हणू शकतात. किंवा ब्रिटनचे पंतप्रधान जर बारमध्ये गेले व बारमध्ये गेल्यानंतर अगदी बार बंद होण्याची जर वेळ असेल तर ते डायरेक्टली त्यांना बाहेर काढू शकतात. जो बार मालक आहे ना तो पंतप्रधानांना डायरेक्टली बाहेरचा रस्ता दाखवू शकतो. पण तेच आपल्या देशामध्ये होऊ येऊ शकतं का हा प्रश्नचिन्ह आहे.
पहा ना तुम्ही, फक्त आपण जर एखाद्या व्यक्तीने जर मीम्स शेअर केला इंस्टाग्रामवरती किंवा रील्स, ओके, जर तशा पद्धतीने शेअर झाले तर त्याचं इंस्टाग्राम अकाउंट बॅन केलं जाऊ शकतं, किंवा अगदी त्यांचे जे सोशल मीडिया अकाउंट्स आहेत जसं की पहा ट्विटर, ओके, यावरून त्यांना पब्लिक प्लॅटफॉर्मवरून त्यांना बंदी घालण्यात येते. मग अगदी तुम्ही अमेरिकेचं पाहिलात व भारत देशाचं पाहिलात तर ही कुठेतरी ना तफावत दिसत आहे लोकशाहीमध्ये, ओके, व ते विकसित राष्ट्र झालेली आहेत. अगदीच अमेरिकेच्या प्रेसिडेंटला आपण पहा तुम्ही, मागं एपस्टीन फाईल्समध्ये त्यांचं नाव आल्यानंतर अगदी त्यांचं काय म्हणू शकता, टायटॅनिक पोजमध्ये तिथे पुतळा लावण्यात आलेला होता, ओके, पण ते आपल्या देशामध्ये होऊ शकणार नाही. आज सध्याला तरी हे होऊ शकणार नाही. हां, कदाचित विकसित भारतामध्ये हे सर्व काही होईल. का विकसित भारतामध्ये सर्व काही होईल? कारण पहा तिथे शिक्षण जास्त होईल ना, ओके. आज आपल्या देशामध्ये विकसित भारत होण्यामागून आपल्याला रोखणार कोण आहे? तर अगदीच पहा शिक्षण आहे, ओके. त्यामुळेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पहिल्यांदा शिक्षण हेच प्राथमिकता त्यांनी दिलेली होती, ओके. मग आज देखील पण आपल्याला शिक्षणाची खूप गरज आहे. ज्यावेळेस शिक्षण विद्यार्थ्यांना मिळेल किंवा अगदी जनतेला जर प्रत्येक जनतेला जर प्राथमिक शिक्षण मिळेल व त्यांचे अधिकार त्यांना जर प्राप्त झाले, म्हणजे शिक्षणामधूनच पहा त्यांना समजतं की बाबा माझा हा अधिकार आहे, माझं त्यासोबतच अधिकारासोबतच माझं काही कर्तव्य आहेत, ओके. जसं मतदानाचा हक्क बजावणे हे पण माझं कर्तव्य आहे, बरोबर. मग काही अधिकार आणि काही हक्क हे आपल्याला नक्कीच समजतात शिक्षणाच्या माध्यमातून. मग ते झाल्यानंतर पहा विकसित भारताचं जे स्वप्न आहे ते नक्कीच आपण साकारू शकतो. यासोबतच विकसित भारताचं स्वप्न साकारल्यानंतर जसं अमेरिका आहे, जसं ब्रिटन आहे, जसं फ्रान्स आहे, तसं वैचारिक लेवल पण आपली कदाचित वाढू शकते व जी खऱ्या अर्थाची जी लोकशाही आहे ती कदाचित आपल्या देशामध्ये पण येईल. असं एक आपल्याला पॉझिटिव्ह वेनी थिंक करायचं आहे तिथे, ओके. पण हे झालं राजकीयतेबद्दल, बरोबर. पण त्यालाच अनुसरून जर आपण न्यायालयाची भूमिका जर पाहिली तर पहा आज घडीला मी चर्चा करत असताना पहिल्यांदा म्हटलं की एखाद्या व्यक्तीने फक्त मीम शेअर केला किंवा एखादी रील शेअर केली म्हणून त्याचं इंस्टाग्राम अकाउंट वगैरे बॅन केलं जातं व त्याचं जे अकाउंट बॅन केलं जात आहे ते अगदीच पहा कोणत्या आर्टिकलला हे आहे, म्हणजे त्याचं कोणतं आर्टिकल तिथं हिसकावून घेतलं जात आहे तर आर्टिकल 19, ओके. त्याच्यानंतर पहा एखाद्या व्यक्तीने राजकीय नेत्यांच्या विरोधात भूमिका घेतली म्हणून अगदीच पहा त्यांच्या विरोधात कोणता UAPA हा कायदा लावण्यात येत आहे आपल्या भारत देशामध्ये. प्रिव्हेन्शन फॉर अनलॉफुल ॲक्ट अशा पद्धतीने त्याचा फुल फॉर्म आहे, ओके. UAPA या कायद्याचं जर सक्सेस रेट तुम्ही पाहिला तर 95% व्यक्ती 100% जणांवरती जर हा कायदा लावण्यात आला तर 95% यावरून दोष सिद्ध म्हणजे त्यांचे दोष जे आहेत ते सिद्ध होऊ शकत नाहीत व 5% याचा सक्सेस रेट आहे, म्हणजे 5% जणांनाच इथं शिक्षा भेट व 95% जे व्यक्ती आहेत त्यांच्यावरचा गुन्हा हा सिद्ध होऊ शकत नाही. मग न्यायमूर्ती भुयान हेच म्हणाले पहा की UAPA हा कायद्याचा गैरवापर केला जात नाही आहे तर अतिवापर होत आहे. व पहा यांनी बेस्ट शब्द उच्चारला इथे, म्हणजे मेन्स परीक्षेमध्ये पण तुम्ही ॲन्सर लिहित असताना शब्दांची चॉईस खूप मॅटर करते, ओके. आता त्यांनी इथं गैरवापर म्हणू शकले असते कारण 95% तिथं सक्सेस रेट नाही आहे व 5% सक्सेस रेट आहे, तर अगदीच पहा तिथं अतिवापर होत आहे हा त्यांनी शब्द उच्चारला. जर गैरवापर म्हटलं ना तर सरकारची खूप कट्टर भूमिका तिथं लक्षात आली असती, परंतु त्यांनी थोडंसं सौम्य शब्द उच्चारला व अतिवापर त्यांनी शब्द उच्चारला, ओके. त्यामुळे पण प्लीज तुम्ही ज्यावेळेस मेन सायन्स रेटिंग करत असताना त्यावेळेस असेच शब्द उच्चारण्याचा वगैरे किंवा शब्द थोडेसे मॉडिफाईड करून घेण्याचा प्रयत्न तुम्ही नक्की करत चला, म्हणजे कोणतं शब्द तिथं योग्य होईल व त्यामुळे पहा इम्प्रेशन नक्कीच पडतं, ओके. एक्झामिनर जो असेल ना त्यावरती नक्कीच थोडंसं इम्पॅक्ट पडतो. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांनी मला टेलिग्रामवरती ॲन्सर्स पाठवलेले आहेत. सॉरी थोडंसं वर्कलोड त्यामुळे ॲन्सर्स तुमचे चेक झालेले नाहीत. मी लवकरात लवकर ॲन्सर चेक करून तुम्हाला अभिप्राय त्या पद्धतीने देणार आहे. त्याच्यानंतर आज 24 मार्च आहे पहा, अगदी 24 मे रोजी तुमची UPSCची एक्झाम आहे. त्यानंतर 31 मे रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा आहे. त्यानिमित्ताने अगदीच अभ्यासाला चांगल्या पद्धतीने सुरुवात करा, रिव्हिजन वगैरे जास्त करत चला, ओके. त्याच्यानंतर आता परत आपण लेक्चरवर वडे वापस येऊयात. तर आपण चर्चा करत होतो UAPA बद्दल, ओके. मग न्यायमूर्ती भुयान यांनी हेच सांगितलं पहा की आज घडीला छोट्या गोष्टीवरून पण आपल्याकडे UAPA लावलं जात आहे व त्याचं अतिवापर जास्त वाढलेला आहे, ओके. त्यामुळे न्यायमूर्ती भुयान म्हणाले पहा की आजचा भारत असू द्या किंवा उद्याचा विकसित भारत असू द्या त्यामध्ये न्यायालयाची भूमिका खूप महत्त्वाची आहे, ओके. न्यायालयाची भूमिका इथं या पद्धतीने महत्त्वाची आहे की आपली जी जनता आहे ती शिक्षित नाही आहे त्या प्रमाणात. जसं अमेरिकी जनता त्यांच्या राष्ट्राध्यक्षांना डायरेक्टली प्रश्न विचारू शकते तसं आपल्या देशामध्ये जर तुम्ही प्रश्न विचारायला गेलात तर कदाचित अँटी नॅशनल वगैरे तिथं म्हटलं जाईल. मग
अगदी हे असं होऊ नये यासाठी जे सुप्रीम कोर्ट आहे त्यांना इंटरव्हीन करणं गरजेचं आहे. मग सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे पहा की अगदी सुप्रीम कोर्टाने न्यूट्रल राहणं गरजेचं आहे, कारण न्यायपालिका ही न्यायपालिकाच असते. ती ना विरोधी पक्षाची भूमिका बजावते ना ती सरकारची आनंददूत म्हणजे चीअर लीडर असते. ओके, दोन्ही पद्धतीमध्ये सुप्रीम कोर्टाला म्हणजे अगदीच न्यूट्रल पद्धतीने काम करणं गरजेचं आहे. ओके, जोपर्यंत आपला भारत देश पूर्णतः शिक्षित होत नाही व प्रत्येक नागरिकाला त्याचे अधिकार समजत नाहीत व आपण डायरेक्टली राजकीय जी नीती आहेत त्यांना प्रश्न विचारू शकत नाही, तोपर्यंत सुप्रीम कोर्टावरती जास्त जबाबदारी वाढलेली आहे. मग सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे पहा की अगदी जे राजकारणी जे नेते आहेत त्यांनी 2047 हे ठेवलेलं आहे लक्ष्य ना, तर आपण काय करूयात 2050 हे लक्ष ठेवूयात. का 2050 हे लक्ष ठेवायचं आहे, तर सुप्रीम कोर्टाला त्यावेळेस 100 वर्ष होतील. ओके, 1950 मध्ये आपल्या सुप्रीम कोर्टाची स्थापना आहे, तर अगदी आता 100 वर्षानंतर आपण आपल्या देशाचं चित्र नक्की पाहणार आहोत. ओके, ज्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतील की जे विकसित भारत आहे, ओके, आता त्यावेळेस 2050 मध्ये विकसित असू द्या भारत किंवा विकसनशील भारत असू द्या, पण सुप्रीम कोर्टाची जी भूमिका आहे ती अतिशय महत्त्वाची असणार आहे. कारण आपला चीअर लीडर पण व्हायचं नाही आहे व विरोधी पक्ष पण व्हायचं नाही आहे. आपल्या पद्धतीने न्यूट्रल वेनी काम करणं गरजेचं आहे. मग अगदी आपल्या समाजात जे सध्याला UAPA अशा पद्धतीचे जे कायदे आहेत किंवा अगदी ED CBI यांचं पण तुम्ही सक्सेस रेट पाहू शकता, त्यामध्ये नगण्यच सक्सेस रेट आहे. आता अगदीच ईडीचं तर याच्यापूर्वी खूपच म्हणजे अगदी आय थिंक फक्त 2% एवढं सक्सेस रेट आहे. 98% केसेस ते फ्रॉड पद्धतीने असतात, म्हणजे डायरेक्टली पहा त्याचं पुढे जाऊन काहीच होत नाही किंवा दोषारोप तिथं सिद्धच होऊ शकत नाही. पण 2% व्यक्तीचेच तिथं केसेस सिद्ध झालेले आहेत. किंवा सध्याला आता केजरीवाल यांचं प्रकरण पहा, न्यायप्रविष्ट आहे अद्याप पण तुम्ही पाहू शकता की जे सेशन कोर्ट आहे त्यांनी पण त्यांना काय म्हणू शकता की ते केसेस रद्दबातल केलेलं होतं. पण ठीक आहे, आता ती न्यायप्रविष्ट आहे, हायकोर्टामध्ये वगैरे चालू, त्याबद्दल आपण बोलू शकत नाही. पण अगदी जर तुम्ही ED CBI वगैरे यांचे जर केसेस पाहिले तर हे राजकीय प्रेरित आहेत. ओके, व हे योग्य नाही आहे आपल्या समाजामध्ये. मग अगदीच सुप्रीम कोर्टाची इथं महत्त्वाची भूमिका आहे, असंच इथं न्यायमूर्ती भुयान काल सांगण्याचा प्रयत्न करत होते. शेवटी जाता जाता त्यांनी तेच म्हटलेत पहा की UAPA सारख्या कायद्याचा गैरवापर हे विकसित भारताचे प्रारूप असूच शकत नाही. म्हणजे तुम्ही म्हणत आहात ना 2047ला विकसित भारत व्हायचा आहे आपल्याला, तर मग विकसित भारतासाठी तुम्ही हे प्रारूप ठेवू नका. तर अमेरिकेची जी जनता आहे किंवा फ्रान्स ब्रिटन यांसारखी जी जनता आहे, अगदी तशा पद्धतीची भारतीय जनता व्हावी हे प्रारूप तुम्ही नक्की ठेवा, जेणेकरून सुप्रीम कोर्टावरचा आपण जो ताण आहे तो नक्कीच कमी होईल. ओके, व अतिशय ही बेस्ट आर्टिकल होतं पहा, किंवा बेस्ट त्यांनी काल भाषणामध्ये बोललेले आहेत. व कदाचित पाहूयात आपण म्हणजे 2047चा जो विकसित भारत असेल तो असाच असेल तर आपल्यासाठी खूप बेटर असणार आहे. ओके, आय होप हा आर्टिकल तुम्हाला समजलेला आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊयात. पारलिंगी हक्क संरक्षण विधेयक प्रतिगामी. 12 मार्च रोजी केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार यांनी एक विधेयक मांडले पहा. त्या विधेयकाचं नाव आहे तृतीयपंथी विधेयक हक्कांचे संरक्षण दुरुस्ती विधेयक 2026. व पहिलं विधेयक कधीचं आहे 2019च्या विधेयकामध्ये त्यांनी आता सुधारणा करून त्यांनी 2026 हे दुरुस्ती नियम आणत आहेत. काय आहे पहा, परत एकदा नाव असतो तृतीयपंथी व्यक्ती हक्कांचे संरक्षण दुरुस्ती विधेयक 2026. मग या दुरुस्ती विधेयकामध्ये त्यांनी 3 गोष्टींवरती चर्चा करत आहेत किंवा 3 गोष्टी तिथं बदलणार आहेत. आता पहिली यामध्ये की जी होती, आता पहा तुम्ही ट्रान्सजेंडर आहात की नाही. ओके, हे पहा पूर्वी सेल्फ रिअलायझेशनवरून होतं. ओके, तुम्ही लेस्बियन आहात, गे आहात किंवा अगदी जे काही क्युअर वगैरे आहे, हे जे सर्व पॉईंट्स आहेत ते याच्यापूर्वी पहा सेल्फ रिअलायझेशनच तुम्ही ठरवायचा होतात, बरोबर. पण आता सेल्फ रिअलायझेशनवरून नाही आहे. ओके, आता त्यांनी काय केलं आहे, सायंटिफिक वेनी तुम्ही ट्रान्सजेंडर असाल तर अगदीच पहा तुम्हाला वैद्यकीय रिपोर्ट तिथं लागणार आहेत. म्हणजे सेल्फ रिअलायझेशन पूर्वी जे होतं ते इथं बंद करण्यात आलेलं आहे. ओके, 2019च्या कायद्यानुसार तुम्हाला हक्क मिळालेलं होतं की तुम्ही डायरेक्टली सेल्फ रिअलाइज झालं की मला कुठे इंटरेस्ट आहे किंवा मी कशा पद्धतीचा व्यक्ती आहे हे तुम्हाला समजल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली स्वातंत्र्य तिथं देण्यात आलेलं होतं. पण आता ते बंद करण्यात येत आहे व 2026च्या दुरुस्ती विधेयकानुसार तुम्हाला तिथं काय करावं लागणार आहे, डॉक्टरचं सर्टिफिकेट लागेल किंवा अगदी पहा सेल्फ रिअलायझेशन तिथं कन्सेप्टच बंद केलेली आहे त्यांनी. ओके, जर ट्रान्सजेंडर तुम्ही असाल तर पहा अगदीच तुमचे जे जीन्स असतात त्यामध्ये कुठेतरी तफावत असते, बरोबर. त्यावरूनच तुम्ही ट्रान्सजेंडर बनणार आहात, बरोबर. मग यासाठीच पहा त्यांनी काय म्हटलेलं आहे की सेल्फ रिअलायझेशनची जी कन्सेप्ट होती 2019ची ती आता बंद. आता तुम्हाला वैद्यकीय प्रमाणपत्र तिथं नक्की लागेल. यानुसारच तुम्हाला काय केलं जाईल,
ट्रान्सजेंडर तुम्ही आहात याचं प्रमाणपत्र तिथं दिलं जाईल. त्याच्यानंतर सेकंड दुरुस्ती काय आहे यामध्ये पहा, तर सेकंड दुरुस्तीमध्ये तुम्हाला पूर्वी सर्टिफिकेट कसं पहा डायरेक्टली वैद्यकीय अधिकाऱ्याकडे गेलात व तुम्ही तिथं काय एक हमीपत्र द्यायला हवं होतं. ओके, हमीपत्र आणि वैद्यकीय अधिकाऱ्याची साईन म्हटल्यानंतर तुमचं तिथं सर्टिफिकेट बनलं जायचं पूर्वी. पण आता तसं नाही आहे. आता यामध्ये काय सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. जर तुम्हाला ट्रान्सजेंडर कॅटेगरीचं जर सर्टिफिकेट पाहिजे असेल तर तुम्हाला कुठं जावं लागेल, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये. व जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाण्यापूर्वी तुम्हाला जावं लागेल हॉस्पिटलमध्ये व हॉस्पिटलमध्ये जाऊन तुमचं पहिल्यांदा चेकअप वगैरे त्या पद्धतीने केलं जाईल व त्याच्यानंतरच तुम्हाला कुठे जाईल, जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेल्यानंतर तिथं तुम्हाला काय सर्टिफिकेट तिथं देण्यात येईल की तुम्ही ट्रान्सजेंडर आहात की नाही. पूर्वी कसं होतं, सेल्फ रिअलायझेशन होतं. तुम्हाला जर सेल्फ रिअलाइज झालं ना तर तुम्ही डायरेक्टली तिथे हमीपत्र देऊन तो सर्टिफिकेट बनवू शकत होतात. पण आता तसं बिलकुल राहिलेलं नाही आहे. तुम्हाला वैद्यकीय चाचणी तिथं करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर तिसरा पॉईंट आहे यामध्ये पहा, जर आपराधिक गतिविधी जर इथं करण्यात आली तर यामध्ये तिथं काय करण्यात आलेलं आहे पहा, जास्त कठोर शिक्षा इथं झालेली आहे. ओके, कठोर शिक्षाची तरतूद इथं करण्यात आलेली आहे. ओके, आता ही कठोर शिक्षाचं मान्य आहे आपल्याला, यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे. आजीवन कारावास पण इथं देण्यात येणार आहे. ओके, ह्या कठोर शिक्षेचं ठीक आहे, प्रावधान हे मान्य करूयात आपण. पण हे जे 2 पॉईंट आहेत यावरून काय लक्षात येतं आता मला सांगा. पूर्वी जर तुम्हाला सेल्फ रिअलायझेशन झालं की मी ट्रान्सजेंडर वगैरे आहे किंवा मी दुसऱ्या कॅटेगरीचा वगैरे आहे असं जर तुम्हाला रिअलायझेशन झालं तर तुम्ही डायरेक्टली काय सर्टिफिकेट वगैरे बनवू शकत होतात किंवा अगदीच ट्रान्सजेंडर कॅटेगरीमध्ये तुम्ही जात होतात. मग पण आता तुम्हाला काय करावं लागेल, जिल्हाधिकारीकडे जावं लागणार आहे किंवा डॉक्टरकडे जावं लागणार आहे. सेल्फ रिअलायझेशनचा इथं काहीच पॉईंट ठेवलाच नाही त्यांनी. मग यावरून तुम्हाला काय लक्षात येतं, तर पहा तुमचं जे सेक्शुअल रिप्रेझेंटेशन आहे ते तुमची वैयक्तिक बाब आहे की म्हणजे तुमची सार्वजनिक बाब आहे की खाजगी बाब आहे. अगदीच पहा, खाजगी बाब आहे. तुम्ही असं सर्वांना सांगत फिरत नाही की बाबा मी ह्या कॅटेगरीचा वगैरे आहे. मग हे तुमचं काय आहे, खाजगी बाब म्हणजेच काय, प्रायव्हसी. आता मला सांगा, राईट टू प्रायव्हसी कुठं आहे, आर्टिकल 21. मग हे व्हायोलेट होत आहे का नाही, तर बिलकुल येस, हे तुमचं राईट टू प्रायव्हसीचं हनन आहे. कारण तुम्ही सर्वांना सांगू शकत नाही की बा मी या कॅटेगरीचा आहे किंवा माझं सेक्शुअल रिप्रेझेंटेशन हे आहे. मग तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे का घेऊन जाणार आहात, व हे योग्य नाही आहे. त्याच्यानंतर पहा, अगदी लेस्बियन, गे या कॅटेगरीमधील जे बसणारे आहेत ते ट्रान्सजेंडर पद्धतीने पहा त्यांच्यामध्ये काही जे जीन्स असतात. ओके, जसं की पहा 44 नॉर्मल, त्याच्यानंतर 46, 47 असं पण होऊ शकतं ना. मग जे जेनेटिकल ॲबरेशन्स आहेत, आता हे प्लीज जे अँथ्रोपॉलॉजी ऑप्शनलचे विद्यार्थी आहेत त्यांनी थोडंसं लक्षात घ्या, यावरून प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर पहा, जे जेनेटिकल ॲबरेशन्स होणार आहेत, ओके, जेनेटिकल ॲबरेशन्सवरती आपला कंट्रोल असतं का, तर बिलकुल नाही. कोणाचंच कंट्रोल तिथं जेनेटिकल ॲबरेशनवरती नसतं. मग जेनेटिकल ॲबरेशन डायरेक्टली जर झालं तर वैद्यकीय प्रमाणपत्र तुम्हाला प्राप्त होऊ शकतं. परंतु सेल्फ रिअलायझेशन झालेल्या व्यक्तीला तुम्ही म्हणू शकता का की तू ट्रान्सजेंडर कॅटेगरीमध्ये येतच नाहीस, असं कशावरून ठरवलात तुम्ही. ओके, असं ठरवण्याची पद्धत काय आपल्याकडे. मग हाच तरी तो पॉईंट आहे. त्यामुळे यामध्ये जी दुसरी दुरुस्ती होत आहे पहा, ही काय करत आहे, अगदी त्यांचं ब्रीच करत आहे. ओके, मर्यादा तिथं त्यांनी उल्लंघन होत आहे. कारण जेनेटिकल ऑपरेशन झालेल्या व्यक्तींना ते वैद्यकीय प्रमाणपत्र मिळू शकतं, परंतु लेस्बियन आणि गे या व्यक्तीला ते प्रमाणपत्र मिळणार नाही. म्हटल्यानंतर पहा, अगदीच त्यांच्या अधिकारांवर कुठेतरी गदा येणार आहे. परत प्रत्येकाला जीवन सन्मानाने जगण्याचा अधिकार आपल्याला आर्टिकल 21 नुसार दिलेला आहे. मग पहिलं काय, राईट टू प्रायव्हसी याचं पण हनन आहे. त्याच्यानंतर जीवन सन्मानाने जगण्याचा अधिकार याचं पण इथं हनन होणार आहे, हे दुसऱ्या दुरुस्तीमुळे. त्याच्यानंतर आणखी या दुसऱ्या दुरुस्तीमध्ये काय पहा, वैद्यकीय अधिकारी याचा रोल इथं जास्त इम्पॉर्टंट केलेला आहे. मग पहा, आता आज घडीला पण तुम्ही ज्यावेळेस वैद्यकीय अधिकाऱ्याकडे जाता किंवा अगदी कोणत्याही सरकारी कार्यालयामध्ये तुम्ही ज्यावेळेस जाता त्यावेळेस तुमचं काम लगेच्या लगे होतं का बरं तिथं, तर बिलकुल नाही. आपल्याकडे म्हण पण आहे पहा, सरकारी कामाने 6 महिने थांब. मग तुम्ही हे काम करून घेण्यासाठी अगदीच त्याला ट्रान्झॅक्शन करणार की नाही, अगदीच पहा, व हा व्यक्ती तुमच्याकडून ट्रान्झॅक्शनची अपेक्षा करणार आहे की नाही, तर वैद्यकीय अधिकारी नक्कीच करणार आहे. म्हणजे रिअलायझेशनवरती बोलूयात आपण. ओके, असं नाही की पहा, मान्य आहे 100मधून 10 तरी नक्कीच असतील ना जिथं भ्रष्टाचार चालेल. मग तिथं काय, भ्रष्टाचाराला इथं वाव निर्माण होणार आहे. मी तुमचं सर्टिफिकेट बनवून देतो, तुम्ही मला एवढे पैसे द्या, मी तुम्हाला लगेच तिथं रेकमेंडेशन लेटर देतो जे तुम्ही घेऊन जायचं आहे जिल्हाधिकारीकडे. ओके, व जिल्हाधिकारी तुम्हाला डायरेक्टली सही देतील. मग इथं काय होत आहे पहा, जे भ्रष्टाचार आहे त्याला वाव इथं निर्माण होऊ शकेल. यासोबतच इथे काय होतं पहा, जे सरकारी यंत्रणा आहे याला तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये घुसवटत आहात. मग हे अतिशय चुकीचं आहे. त्यामुळे आर्टिकल 21चं इथं स्पष्टरित्या काय होत आहे, हनन होत आहे. मग पहा, हे अगदीच यामध्ये दुरुस्ती करण्यात येतील.
2019चा जो तृतीयपंथी व्यक्ती हक्कांचे संरक्षण विधेयक आहे 2019चं, सॉरी कायदा आहे 2019च्या कायद्यामध्ये 2026नुसार इथं नक्कीच चेंजेस होतील, परंतु याला कुठे चॅलेंज मिळेल? सुप्रीम कोर्टामध्ये आर्टिकल 21नुसार नक्की चॅलेंज मिळेल. फक्त आता तुम्ही लक्षात घ्या हे 3 पॉईंट. ओके, दुरुस्ती कोणत्या कोणत्या गोष्टींमध्ये करण्यात येणार आहे हे 3 पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचं आहे व निश्चिंत राहा. हे सुप्रीम कोर्टामध्ये नक्कीच चॅलेंज होईल. मग सुप्रीम कोर्ट याबद्दल आर्टिकल 21 जर पाहिलं तिथं तर नक्कीच याला स्ट्रक डाऊन करेल, कारण राईट टू प्रायव्हसी प्रत्येकाचा अधिकार आहे, तो मूलभूत अधिकार आहे व मूलभूत अधिकार कधीही दुसऱ्या कायद्याचं हे करू शकत नाहीत, उल्लंघन करू शकत नाहीत व हे बेसिक स्ट्रक्चर डॉक्टरांच्या विरोधात जाऊ शकतं. मग यासाठीच पहा सुप्रीम कोर्ट ह्या कायद्याला नल अँड व्हॉइड डिक्लेअर नक्की करेल. ओके, पाहूयात आता. फक्त आपला एवढं लक्षात आलं ना तुम्हाला, आता थोडंसं तुम्ही थिएटर मोडमध्ये जाऊन फक्त पाहत बसायचं आहे की सुप्रीम कोर्ट याबद्दल काय ॲक्शन घेईल. आता नक्कीच हा जरी कायदा झाला ना तर लगेच सुप्रीम कोर्टामध्ये याबद्दल कोणीतरी अर्जी दाखल करणारच आहे. मग अर्जी दाखल झाल्यानंतर तुम्हाला फक्त निवांत बसून राहायचं आहे, पाहायचं, कारण 1-2 वर्षामध्ये तर याचा निकाल लागणार नाही. नक्कीच यामध्ये 3-4 वर्ष तर जातील. मग त्यावेळेस आपण याबद्दल पाहूयात. म्हणजे अगदीच तुम्ही त्यावेळेस कदाचित सर्व्हिसमध्ये वगैरे असाल, त्यामुळे निश्चिंत राहा. फक्त एवढं पॉईंट लक्षात घ्या की असं काहीतरी होणार आहे आपल्या देशात. डन. त्याच्यानंतर पुढे चला. खरात प्रकरणामुळे जादूटोणा प्रतिबंधक कायद्याच्या मर्यादा अधोरेखित झालेल्या आहेत. पहा, आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंध कायदा 2013 हा अस्तित्वात आहे. या कायद्यामध्ये अंधश्रद्धा, जादूटोणा, अधुरी प्रथांच्या नावाखाली होणाऱ्या शोषण, फसवणूक आणि अत्याचारांना आळा घालण्यासाठी हा कायदा करण्यात आलेला आहे. कोणत्या? अंधश्रद्धा, जादूटोणा, अघोरी प्रथा याच्या नावाखाली फसवणूक किंवा अत्याचार करण्याबद्दलचा हा कायदा आहे, बरोबर. पण आपल्या महाराष्ट्राच्या या कायद्यानुसार पहा, अघोरी प्रथा म्हणजे काय किंवा जादूटोणा म्हणजे काय किंवा शोषण म्हणजे काय याबद्दल काही डेफिनेशन वगैरे दिलेत का? तर बिलकुल दिले नाहीत. पण तेच जर तुम्ही कर्नाटकचा कायदा पाहिलात तर कर्नाटकाच्या कायद्यामध्ये डायरेक्टली त्यांनी लिस्ट दिलेली आहे. ओके, लिस्टमध्ये त्यांनी टाकलेलं आहे की बाबा अघोरी प्रथा म्हणजे काय, त्यानंतर अमानवी कृत्य म्हणजे काय, हे सर्व त्यांनी लिस्टमध्ये टाकलेलं आहे. पण महाराष्ट्राच्या जे जादूटोणा प्रतिबंधक कायदा आहे 2013चा, यामध्ये काहीच त्यांनी डेफिनेशन दिलेले नाहीत. त्यामुळे आपला कायदा कसा ठरत आहे पहा, वॉग ठरत आहे. ओके, म्हणजे अगदीच पहा, आता जे सध्याला खरात प्रकरण झालं यामध्ये पहा ते व्यक्ती सुटून बाहेर, म्हणजे नक्कीच बाहेर सुटून येऊ शकतात. का सुटून येऊ शकतात? कारण इथे आपल्याकडे जे अघोरी प्रथा आहे किंवा अमानवी कृत्य याची डेफिनेशनच नाही आपल्या कायद्यामध्ये. मग याच कारणानिमित्त पहा हे बाहेर पडू शकतात. पण कर्नाटकामध्ये तिथं डायरेक्टली लिस्ट दिली आहे की बाबा हे प्रकरणामध्ये अघोरी प्रथा म्हणजे काय, त्यानंतर अंधश्रद्धामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात हे सर्व तिथं देण्यात आलेलं आहे. मग त्यामुळे पहा आपल्या महाराष्ट्रामध्ये जो जादूटोणा प्रतिबंधक कायदा आहे त्याच्या मर्यादा वाढवण्याची खूप गरज आहे. ओके, म्हणजे अगदीच जर आपण पण यामध्ये लिस्ट वगैरे टाकण्याचा प्रयत्न केला की बाबा हे कृत्य म्हणजे अघोरी प्रथेनुसार इथं 10 वर्षाची शिक्षा, 5 वर्षाची शिक्षा, असं जर तिथं डायरेक्टली नमूद केलं कर्नाटकसारखं तर ते खूप बेटर होईल आपल्यासाठी. ओके, जर परीक्षेला किंवा निबंधामध्ये जर प्रश्न आला अशा पद्धतीने किंवा अगदीच महाराष्ट्राचा जादूटोणा प्रतिबंधक कायदा याबद्दल थोडीशी चर्चा करा असा जर प्रश्न आला तर तुम्हाला हे पॉईंट्स लिहायचे आहेत. आता नक्कीच याचे पॉझिटिव्ह पण गोष्टी आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये, पण निगेटिव्ह गोष्टी आज घडीला लक्षात आल्या, या निमित्ताने मी फक्त निगेटिव्ह गोष्टी तुमच्यासमोर ठेवलेल्या आहे. आय होप हा कायदा नक्कीच तुम्हाला समजला असेल. व यामध्ये सोल्युशन काय, तर कर्नाटक राज्य सरकारचा जशा पद्धतीने कायदा आहे तसंच आपण महाराष्ट्रामध्ये कायदा केला तर ते बेटर असेल असं तुम्ही वे फॉरवर्डमध्ये लिहू शकता. ओके, तर आय होप हा आर्टिकल पण तुम्हाला अगदी योग्यरित्या समजला असेल. त्याच्यानंतर शेवटचं पेज पहा. शेवटच्या पेजवरती आहे ₹94च्या खोलात रुपयाचे घसरते विनिमूल्य पाहता समभाग विकून त्या बदल्यात डॉलर रूपात पैसा माघारी नेणे परकीय गुंतवणूकदारांसाठी अधिक लाभकारक ठरत आहे. ओके, कारण जे परकीय गुंतवणूकदार आहेत त्यांना जास्त चांगल्या पद्धतीने रिटर्न इथं प्राप्त होत आहे. पूर्वी पहा त्यांनी गुंतवणूक करत असताना ₹60 इज इक्वल टू $1 होता ना, ते आता पहा त्यांची $1 आता रिटर्नमध्ये किती भेटत आहेत, ₹94 भेटत आहेत. मग फायदा किती झाला त्यांचा, ₹34 फायदा झालेला आहे. त्यामुळे पहा जे परकीय गुंतवणूकदार आहेत ते आणखीन पैसा काढून घेऊन पळत आहेत. ओके, कारण त्यांना चांगलं रिटर्न तिथं मिळत आहे. ओके, तर हे पॉईंट तुम्हाला आय होप लक्षात आला असेल. त्याच्यानंतर पहा कालचं द हिंदू आहे. कालच्या द हिंदूमध्ये 2 आर्टिकल्स महत्त्वाचे होते, पण आता वेळ झालेला आहे त्यामुळे आपण इथे थांबूयात. हे जे 2 आर्टिकल्स आहेत येत्या आगामी काळामध्ये आपण नक्कीच पाहूयात. म्हणजे जर आजच्या द हिंदूमध्ये जर चांगल्या बातम्या नसतील तर उद्याच्या नक्कीच मी कवर करून टाकेन. मला माहिती आहेत ही 2 आर्टिकल माझ्यावरती उधार आहेत. मी नक्कीच याची चर्चा आगामी लेक्चर्समध्ये करेन. तर प्लीज थोडंसं अभ्यासाकडे लक्ष द्या. 24 मे आपली तारीख आहे. ओके, त्यामुळे ऑल दी बेस्ट.
आता याबद्दल काही शंका काही सजेशन्स असतील नक्की सांगू शकता. धन्यवाद.